मेगा स्क्रीन टीव्हीवर आमच्या समेत जॉईन झालेत त्या सर्वांचा आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये नगरसेवक चषक 2025 या स्पर्धेच्या निमित्ताने श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघाच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. हॅलो बघा, दोन्ही टीमला एक सूचना महत्वाची आहे की चेंडू तारेला किंवा या जर लाईटीच्या पोलला लागला आणि जर तुम्ही कॅच घेतली तर ती कॅच नसेल. तारेला किंवा पोलाला बॉल लागून डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर गेला 6 धावा, चौकार गेला त्या 4 धावा ग्राह्य धरल्या जातील. आपला जो कंपाऊंड आहे मागं त्याच्यात चेंडू कसाही गेला तरी धाव मात्र एकच असेल, याची दक्षता घ्यायची आहे. आणि जर चेंडू झाडाला लागून जर आतमध्ये आला तर आपल्याला धावा काढणे त्याची दक्षता घ्या. आणि झाडाला बॉल लागला आणि जर तुम्ही कॅच घेतली ती कॅच नसेल याची दक्षता घ्या. बघा पलीकडे जो आपला सिक्सर आहे त्याच्यातून तिकडून जरी बॉल गेला तरी धाव मात्र एकच, याची दक्षता घ्या. महत्वाच्या सूचना बाळगा, नंतर परत हे नको. धन्यवाद. येस, थँक्यू. तर जाऊया मॅचच्या दिशेने. एक महत्वपूर्ण मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. मॅच नंबर 1 इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज चेतन गोसावी ओव्हर द विकेट. पहिला बॉल वेग भन्नाट होता, जसा टप्पा पडला त्यानंतर चेंडूने थोडंसं वळण घेतलं. थेट विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. रोशन म्हात्रे आणि सोनू पाटील दोन्ही मातब्बर खेळाडू आहेत, परंतु आज पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एक चांगला खेळ करावा लागेल. या मोमेंटला लॉफ्ट केलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅटच्या स्लॉट मध्ये होता, पाठवलाय मोकळ्या प्लॉट मध्ये. या सेकंड बॉलवर इन ॲक्शन मोड मध्ये आलाय फलंदाज रोशन म्हात्रेच्या. जे हनुमान कामोडे या टीमला रोषणाई देणारा हा स्ट्रोक षटकार. या बॉलवर देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न असफल होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि एक चांगला झेल फिल्डर त्या ठिकाणी सुजल त्या ठिकाणी तैनात होता आणि पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. जसं रोशनने षटकार मारला असं वाटलं होतं की एक मोठा खेळ मात्र जरूर अपेक्षित होता. त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये झालं. स्वतःवर थोडासा नाखुश आहे. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात, एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण असताना सध्याच्या स्थितीला फलंदाज रोशन मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अक्षय गोवारी मात्र दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सोनू पाटील अजूनही स्ट्राईक पासून वंचित आहेत. सुरुवातीचे 3 बॉल आतापर्यंत झालेत, 6 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक महत्त्वाचा बॅट्समन आतापर्यंत गमावलाय, परंतु सध्याच्या स्थितीला एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना, कारण क्रिकेटमध्ये भागीदारी तेवढीच महत्त्वपूर्ण असते. पहिल्या सत्रामध्ये टॉस पराभूत झाल्यानंतर बॅटिंग करण्याची संधी आली. एक मोठा समाधानकारक स्कोर मात्र जरूर उभा करावा लागेल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जे हनुमान कामोटे या टीमला अक्षय गोवारी स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा आतापर्यंत होतात. येणाऱ्या काळामध्ये नवीन कॉन्फिडन्सची लेवल वाढली. सध्याच्या स्थितीला गोलंदाज चेतन गोसावीची लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगलं होतं. कव्हरच्या दिशेने फिल्डर फक्त एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या स्थितीला अक्षयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल त्याने कंप्लीट केले आणि स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सोनू पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या. संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमला सावरणे भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी महत्त्वपूर्ण असते आणि अनेक वेळा आपल्या टीमसाठी तारणार राहिलाय सोनू पाटील. सोनूसाठी हा बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू येईल थेट आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा स्ट्रोक सोनू पाटीलच्या बॅटमधून येतोय. हा ब्रँडेड षटकार.
चे 2 देखील आपल्याला ऐकायला मिळाले. डीजे मास्टरच्या माध्यमातून 13 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकार आतापर्यंत चेतन गोसावीच्या विरुद्धमध्ये आलेत. ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर होता परंतु पंचांचा इशारा येतो. यस, इट इज अ वाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. अशा धावा रोखाव्या लागतील कारण ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता, धीम्या गतीने गोलंदाजी करता त्यावेळेस दिशा भरपूर महत्वपूर्ण असते. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित स्ट्रोक म्हणजे स्ट्रेट हिट आणि तो हिट करत असताना सुपर हिट झालाय. फलंदाज सोनू पाटीलच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक दमदार स्ट्रोक. हा षटकार पहिल्या षटकामध्ये 20 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. असं वाटलं होतं की ज्या प्रकारे बॅट्समन रोशन मात्रे बाद झाला त्यानंतर एक नवीन कॉन्फिडन्सची लेवल वाढली होती. रणनीती देखील बदलवली गेली चेतन गोसावीच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर सोनूला स्ट्राईक मिळाली. तेवढंच कौतुक अक्षय गोवारीचं देखील कौतुक करावं लागेल कारण एक सिंगल त्याने कंप्लीट केल्याने त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सोनूला आणलं. सोनूने मात्र मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. टोटल धावसंख्या आतापर्यंत 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 20 रन 20 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक. स्वतः टीमचा महानायक बंगारपाडा गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये ज्या खेळाडूने उंचवलं, असंख्य स्पर्धा गाजवल्या आणि भारत टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील ग्रामीण क्रिकेटमधील आणखीन एक दमदार खेळाडू सिद्धेश वास्कर. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. अक्षयने देखील डीप स्क्वेअर लेगला फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. पोचेल तोपर्यंत 1 बाउन्स सर 4 रनसाठी ओव्हर द रोप चौकार. सुमधुर संगीताची धून आपण ऐकली. खचलेल्या मनाला प्रफुल्लित करणारं साधन म्हणजे संगीत आणि सुमधुर संगीत देखील आपल्याला डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण जर पाहिली तर 24 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. राऊंड द विकेट. सिद्धेशचा हा बॉल ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न असफल. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगली मेहनत एकंदरीत या स्पर्धेसाठी श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. जे स्वप्न त्यांनी पाहिलं ही स्पर्धा साकार करण्याच्या आणि कालचा दिवस जो त्यांच्यासाठी भरपूर महत्त्वपूर्ण होता. पुन्हा एकदा ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर कट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल तर जरूर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. फिल्डर भरपूर वेगाने धावला. थोडासा फंबल झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला अक्षय गोवारीला. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं आणि 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 26 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आज आमच्या समवेत आमचे गुणलेखक मित्र गेले अनेक वर्ष आपल्या गुणलेखनीच्या माध्यमातून संपूर्ण भारत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वर्चस्वामध्ये राहिलेलं ॲज अ स्कोरर म्हणून आपण कांचनजी पालकर सरांना देखील आपण पाहतोय. लोअर फुल टॉस होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक दर्जेदार झेल पकडला. प्रत्युत्तर होतं परंतु त्याला मात्र थांबवलं. सिद्धेश वास्करला मिळते हे यश आणि विकेट क्रमांक 2. टीम जे हनुमान कामोटे या टीमला 26 रनवर हा दुसरा धक्का. अक्षय जसा बाद झाला त्यानंतर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल गोवारी
मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे, परंतु सध्याच्या घडीला सोनू पाटील जो ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून भरपूर चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट त्याने निर्माण करून दिला टीम जे हनुमान कामोटे या टीमला, परंतु सध्याच्या स्थितीला त्याला साथ द्यावी लागेल निखिल गोवारीला. निखिलसाठी हा बॉल फुलटॉस होता लेग स्टिकच्या थोडासा, परंतु त्यानंतर दिशा दिली, एक सिंगल पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल, भरपूर आकांताने प्रयत्न करतायत हे दोन्ही बॅट्समन एक एक रन कंप्लीट करण्यासाठी. तुम्हाला धावण्यासाठी क्षमता लागते, परंतु क्षमतेपेक्षा धावण्यासाठी तुमच्याकडे जिद्द चिकाटी असावी लागते आणि तीच जिद्द आणि चिकाटी सध्याच्या स्थितीला सोनू पाटील आणि त्याचबरोबर निखिल गोवारी या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 28 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 28. सिद्धेचा हा बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, यॉर्कर बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न होता, परंतु हलक्या हाताने दिशा दिली. थोडंसं दडपण होतं हा बॉल पेस करत असताना निखिलवर, परंतु त्याने सन्मानजनक स्ट्रोक केला. एका सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 रन आपल्याला पाहायला मिळतात. 2 गडी बाद 29, 29 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चेतन गोसावीने ज्या प्रकारे 20 रन खर्च केल्या, त्यानंतर असं वाटलं होतं की कुठेतरी जास्तीत जास्त धावा येतील, परंतु सोनू पाटील स्ट्राईकपासून वंचित राहिला आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक महत्त्वाचा विकेट प्राप्त करून सिद्धेश वास्करने मात्र 9 धावा खर्च करून आपल्या टीमला पुन्हा एकदा वर्चस्वाच्या भूमिकेमध्ये आणलंय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज समीर कटेकर आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये भरपूर अपेक्षा असतील समीरकडून देखील. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक साठी त्यांना आमंत्रित केले. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे निखिल गोवारी. एक समाधानकारक स्कोर उभारायचा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान कामोटे या टीमला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तैनात होता, चांगली फिल्डिंग, परंतु रनआउटची संधी होती. फेकी थोडीशी लेट झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला बॅट्समन निखिलला. एक सिंगल कंप्लीट केली. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न सध्याच्या स्थितीला होताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं आणि तेच चित्र सध्याच्या स्थितीला या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. समीर यांचा हा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, सोनू पाटीलच्या बॅटमधून येतोय. आतापर्यंतचा हा तिसरा षटकार त्याने मारलाय. सलग बॅक टू बॅक 3 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. एक लाजवाब विक्रम आज मात्र नगरसेवक चषक 2025 या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये आलाय त्या वेळेस आपल्या टीमसाठी संकटमोचक तारणार राहिलाय फलंदाज सोनू पाटील. क्रिकेट हा खेळ एका खेळाडूचा नसून 11 खेळाडूंचा आहे. ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळेस आपल्या टीमसाठी आपल्याला चांगलं योगदान देणं ही भूमिका तेवढीच इम्पॉर्टंट असते आणि तीच भूमिका आतापर्यंत साकारतोय जय हनुमान कामोटे या टीमसाठी फलंदाज सोनू पाटील. पुन्हा एकदा थोडासा धीम्या गतीचा हा बॉल होता. या अगोदरचा बॉल थोडासा वेगवान होता, परंतु वेगाने प्रत्युत्तर मिळालं. त्यानंतर रणनीती बदलली समीर कटेकर यांनी आणि थोडासा धीम्या गतीचा हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळालाय. 36 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लोअर फुल टॉस होता, आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकअपसाठी फिल्डर आला होता. प्रयत्न तर जरूर चांगले केलेत. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये सोनू पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 गडी बाद 38 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार आल्यानंतर कुठेतरी मोठे फटके लगवण्यापासून आतापर्यंत रोखले समीर कटेकर यांनी. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल फक्त आणि फक्त या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतो, यस इट इज अ लेग बाय. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 39, 39 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल ओव्हर नंबर 3 मधला. अनेक मायबाप प्रेक्षक आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. मिड विकेटचा फिल्डर थोडासा धावत आला, बॉल त्याने जज केलाय. रनआउटची संधी तोपर्यंत बॅट्समन निखिलने 2 धावा पूर्ण केल्यात. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 41, 41 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट.
4 साठी पहिला बॉल लेगस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय, पंचांचा इशारा येतोय. येस, इट इज अ वाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव आतापर्यंत ऍड केली. ज्या प्रकारे सिद्धेशने सेकंड स्पेल हाताळलं होतं, 9 धावा त्याने अवघ्या खर्च केल्या होत्या, एक महत्त्वाचा विकेट देखील त्यांनी प्राप्त केला होता. परंतु या षटकामध्ये देखील कमीत कमी रन खर्च करण्याचा मानस मात्र त्याला सिद्ध करावा लागेल. कारण आतापर्यंत सोनू पाटील 5 बॉल त्यांनी पेस केलेत आणि 20 रनवर तो खेळतोय. लाईन चांगली होती, लाईन मिस केली. जसा गुडलेन स्पॉटवर टप्पा पडला, ऑफसाईडला स्ट्रोक खेळायचा होता सोनूला, परंतु तायमे थोडंसं चुकला आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये जसा बॉल विसावला त्यानंतर निर्धाव स्वरूपाचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी भिंगारे आणि आज याच क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा रंगली जाते. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. डीप मध्ये फिल्डर तैनात होता, प्रेम दमडेने पकडलाय हा झेल आणि विकेट क्रमांक 3 एक मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. जे जाळं विणलं होते त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला सोनू पाटील आणि 3रा विकेट आपल्याला पाहायला. तीन विकेट गमावल्यानंतर नवीन बॅट्समन गुणवंत गोवारी मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज मात्र नावाप्रमाणेच एक चांगली गुणवत्ता दाखवावी लागेल गुणवंत गोवारी या बॅट्समनला. तर चला नेक्स्ट मॅच काळुंदरे टीमचे कॅप्टन आणि फोर्स फिटनेस RP वाशीगाव या टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉस देखील करायचा आहे. प्रत्येक मॅच 5 षटकाची व्हावी हा जो उद्देश आहे सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी या टीमचा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. कट करण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं जाते. आतापर्यंत 43 कौतुकास्पद कामगिरी आतापर्यंत सिद्धेश वास्करची देखील आपल्याला या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका कर्णधाराची भूमिका काय असते याचं प्रात्यक्षिक तो दाखवते आपल्या कौशल्याच्या माध्यमातून. 11 खेळाडूंना सोबत घेऊन खेळणं, आपल्या टीमचं प्रतिनिधित्व करणं, प्रत्येकाचं जे उद्दिष्ट असतं ते उद्दिष्ट आपण आपल्यामध्ये समावून घेणं, ही भूमिका कॅप्टनसाठी तेवढीच इम्पॉर्टंट असते. फुल टॉस होता क्रिकेटमध्ये, या बॉलला माफी नसते, ही चुकी केली गोलंदाज सिद्धेशने, परंतु या चुकीला माफी देणार नाही. बॅट्समन निखिलच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक, षटकार. सध्याच्या घडीला इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 5 बॉल पेस केलेत निखिलने, 12 रनवर तो खेळतोय. कठीण काळामध्ये टीमला सावरण्यासाठी एक चांगलं प्रदर्शन अपेक्षित असेल. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय, पंचांचा इशारा येतो. येस, इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते आणि पहिलं सांघिक अर्धशतक सध्याच्या घडीला टीम जय हनुमान कामोटे या टीमच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 50 रन आतापर्यंत झाल्यात, परंतु येणाऱ्या काळामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. धावफलक वाढवण्यासाठी आपण एकेरी दुहेरी धावा कंप्लीट करतो, परंतु त्याला गती देण्यासाठी तुमच्या बॅटमधून षटकार आणि चौकार येणं तेवढंच महत्त्वपूर्ण असतं. 50 रन आतापर्यंत होतात. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलवली जाते. डीप मध्ये देखील अनेक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल, ही चपळाई पहा, परंतु सध्याच्या घडीला यशस्वी ठरलाय हा बॉल निर्धाव स्वरूपाचा रिलीज करण्यामध्ये. गोलंदाज सिद्धेश वास्कर. शेवटचा अंतिम बॉल, 50 धावा आतापर्यंत होतात. आतापर्यंत 11 बॉल ज्या प्रकारे रिलीज केले एकंदरीत पूर्णपणे या गोलंदाजाने. शेवटचा बॉल लॉफ्ट केलाय, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत हा फ्लाइटेड सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवर षटकार आला. टीमची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर
3 गडी बाद 56. चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही अब तक 56 हा चित्रपट पाहिला. एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक त्यांच्या जीवनावर तो आधारित चित्रपट आपण पाहिला. अनेक गुन्हेगारांचे कर्दन काय ठरलेले एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक आणि त्यामध्ये जी भूमिका आपण नाना पाटेकर यांची पाहिली. आणि आतापर्यंत धावफलकावरती अब तक 56 3 विकेट गमावल्यानंतर आपल्याला स्थिती पाहायला मिळते. जनुमान कामोटे या टीमची शेवटचं षटक आणि टार्गेट सेट करणारी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. या मॅचमध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारं हे शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी जबाबदारी दिली सिद्धेश वास्करने. स्पेल नंबर 5 आणि विघ्नेश कटेकरला आमंत्रित केले. 56 रन आतापर्यंत होतात. चला या षटकानंतर फोर्स फिटनेस RP वाशीगाव टीमचे कॅप्टन आणि कायुंदरे टीमचे कॅप्टन कृपया करून आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या. ओव्हर द विकेट पहिला बॉल लॉफ्ट केला. लॉंगॉनच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर आहे सिद्धेश स्वतः टीमचा महानायक. बॉल त्याने जज केलाय उचलून फेकेल तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न गुणवंतच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतो. कारण आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग निखिल देखील करतोय. या मोमेंटला बिगिट करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज आला. विघ्नेशने मात्र खऱ्या अर्थाने जे संकट त्याच्या समोर होतं त्या संकटाचा नाश केला आणि एक दर्जेदार झेल पकडला. 4था विकेट गमावलाय. भरपूर इम्पॉर्टंट असतात. त्या षटकांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागतो. परंतु आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते विघ्नेशच्या माध्यमातून. ज्या प्रकारे हा खेळतोय गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. चार गडी बाद 57 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट लोअर फुलटॉस होता. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगलं होतं. अलोंग कार्पेट डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रूप 4 रन साठी हा चौकार. बाद 61 ची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. टीम जे हनुमान कामोटे या टीमची. गोलंदाज थोडासा विघ्नेश दबाव तंत्रामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टायमिंग भरपूर चांगलं होतं. एक सिंगल देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड साठी कॉल होता परंतु बॅट्समन गुणवंतने रोखलं. बॅट्समन रुद्राक्षला एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 62 रन. एक मोठा फटका आला कारण ज्यावेळेस मिसफिटिंग होते ना त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो. परंतु त्याहून एक चांगलं पुनरागमन आतापर्यंत राहिलंय विघ्नेश कटेकरचं. पुन्हा एकदा खोलोर पद्धतीचा हा बॉल. बॅट्समनची मोमेंट पूर्णपणे रीड केली होती आणि त्यानंतर हा खोलोर पद्धतीचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. टार्गेट सेट करणारा बॉल. शेवटचा अंतिम बॉल नगरसेवक चषक 2025 या स्पर्धेतील आता दुसरा दिवस आणि मॅच नंबर 1 मध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारा
हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवर फटका खेळलाय, चेंडू जाईल डी पेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय दमदार स्ट्रोक षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या होते 68 आणि 69 रनचं टार्गेट मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 69 रनचं लक्ष्य आहे सध्याच्या स्थितीला. टीम ओम साई बंगारपाडा या टीम समोर हे आव्हान सेट केलं गेलं. तर मी जगदीश दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नुकतीच ज्यांची उपस्थिती आपण पाहिली आदरणीय जयनाथजी मडवी साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देव भव आणि आदरणीय जयनाथजी मडवी साहेबांचा शुभ सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. आलेल्या प्रत्येक मान्यवरचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार रेशीम दागिने विणलेली मायेची प्रेमाची उबदार शाल सौंदर्य प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छाने या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आदरणीय जयनाथजी मडवी साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. त्यानंतर आदरणीय सुरेंद्रजी पालव साहेबांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना देखील मी आमंत्रित करतोय की आपण देखील या. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. तर चला नेक्स्ट मॅच फोर्स फिटनेस RP वाशीगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट कायुंद्रे दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉससाठी या. त्यानंतर मी कुणालजी नाईक यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते राहुलजी परदेसी यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. राहुलजी परदेसी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातोय. 69 रनचं लक्ष्य सेट केले गेले अगेन्स्ट ओमसाई बंगारपाडा या टीम समोर टीम जय हनुमान कामोटे या टीमने. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय स्वरूपजी पवार की आपला शुभ सन्मान या ठिकाणी कुणाल नाईक यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आमच्यापर्यंत मंगलमूर्ती कायुंद्रे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर चला टीम फोर्स फिटनेस RP वाशीगाव टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. त्यानंतर मी कुणाल नाईक यांना विनंती करेन की आदरणीय रोहिदासजी परदेसी यांचा सन्मान देखील आपण करायचा आहे. रोहिदासजी परदेसी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय समीरजी कटेकर. समीरजी कटेकर आपण देखील या. आपणास देखील आयोजकांच्या माध्यमातून आमंत्रित या ठिकाणी केले जाते.
सबका हार्दिक स्वागत। चलते मैच के अंदर सिद्धेश वास्कर पहले गेंद का सामना करेंगे। ओ एक अच्छी बॉल, गुड डिलीवरी इस बार देखा जाए रोशन महात्रे की। यहाँ पहले ही गेंद के ऊपर गेंद ने चकमा दिया और इस बार टप्पा जरूर पीछे था। ऑन साइड के ऊपर खेलने गए थे लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई कनेक्शन हुआ नहीं है। क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। और एक बार फिर से बॉडी के ऊपर टकरा गई गेंद। अक्रॉस लाइन खेलने जरूर गए थे। 3 गेंदों के ऊपर सिद्धेश वास्कर जैसे बल्लेबाज को चकमा दिया और 3 गेंदों में रोशन म्हात्रे ने इन्हें बड़ा हिट खेलने का कोई मौका नहीं दिया है। और एक स्टैंडरमैन सिद्धेश वास्कर जैसे खूंखार बल्लेबाज पूरी डिस्ट्रिक्ट के अंदर उनका नाम है और उन्हें ही इस बार देखा जाए यहाँ बांध के रखा हुआ है। लगता है बल्ले में प्रॉब्लम लग रहा है उन्हें कि बल्ला उन्होंने चेंज किया है। अब अंतिम 3 गेंदें शेष। सिद्धिविनायक क्रिकेट टीम भिंगारी इनके माध्यम से किया हुआ नगर सेवक ट्रॉफी 2025 का आज का दूसरा दिन और दूसरे दिन की ये पहली मैच। एक तो पड़ाव खत्म हो चुका है, 68 रन इकट्ठा किया और 69 का टारगेट रखा है। दिनेश गोसावी नॉन स्ट्राइकर एंड पे है। इसी बीच अगली बॉल और जैसा ही बल्ला चेंज वैसे ही गेंद बैक स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर नंबर मिलेगा। पुल किया 4 रन। रन लॉस ऑफ 1 विकेट। यहां भंगारपाड़ा टीम का स्कोर दीजिए। के क्षेत्र में कैच को लपका, हवा में गेंद को खेला था, टाइमिंग अच्छा नहीं हुआ है। जहां चौथी गेंद के ऊपर बाउंड्री आने के बाद 5वीं गेंद के ऊपर रोशन म्हात्रे ने चलता कर दिया, बड़ी मछली को जाल में फंसा दिया और भंगारपाड़ा टीम को 440 ओवर का झटका लगा है। बल्लेबाज चेतन गोसावी ऋषिकांत परदेशी उर्फ दादू यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या आणि जे स्वतः पोलीसमॅन आहेत त्याचप्रमाणे आमचे या दुसरे आमचे पोलीस ऋषीबाई सुद्धा आहेत, बरोबर आहे। हे दादू यांना विनंती असेल व्यासपीठावर या। और 6 रन जाने की संभावना है क्या नहीं? एलिवेशन इस बार देखा जाए कम मिला है और इसी के साथ 2 रन जरूर मिलेंगे। तीसरे के लिए भागने की कोशिश करने जा रहे थे। त्याचप्रमाणे पराग नाईक यांनाही विनंती करतो, पराग नाईक आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्याचप्रमाणे प्रवीणजी घरत यांनाही विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या। रायगढ़ रॉकस्टार आमचे प्रवीण घरत यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे। इस 2 के साथ स्कोर 6 से घर में 6 पे स्कोर 2 अंपायरों की जोड़ी देगी है कैसी है। एक बड़े मियाँ दूसरे छोटे मियाँ, एका बाजूला मुसल दुसऱ्या बाजूला उकल, ऐसी जोड़ी है बघा। परफेक्ट काम। हाँ, ये जब जोड़ी होती है तो इस बार देखा जाए जैसे इस बार हम कहते हैं ना कि भारत के कप्तान कपिल देव साहब और किरण मोरे साहब, जब किरण मोरे ने एक शानदार चौका लगा दिया था तो हमारे हिंदी के मशहूर कमेंटेटर रवि चतुर्वेदी साहब ने कह दिया था बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ तो सुभान अल्लाह। चलिए टॉस के लिए नेक्स्ट मैच है कालुंद्रे और वासीगांव।
निखिल गोवारी गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए कोटे का पहला पारी का दूसरा मैंडेटरी पावर प्ले चल रहा है। 6 रन लॉस ऑफ 1 विकेट। 1 ओवर के बाद भंगारवाड़ा टीम का स्कोर है। भंगारवाड़ा और यहाँ कामोडी के बीच टक्कर चल रही है। और एक बार फिर से यहाँ गेंद टाइमिंग प्रॉपर अच्छा हुआ नहीं, लेकिन सिंगल जरूर मिलेगा। ऑफसाइड के ऊपर खेला हुआ शॉट, एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 7 के घर में, 7 के घर में। आखिरी 5 गेंदे शेष है। 69 का पीछा करना है। 69 रनों की जरूरत है। सिद्धिविनायक क्रिकेट टीम भिंगारी इनके माध्यम से किया हुआ नगर सेवक ट्रॉफी 2025। और एक बार फिर से लॉब जरूर किया है। सामने मारा हुआ शॉट है, लेकिन मात्रे ने गेंद को रोशन ने फील्ड किया। एक ही सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ चेतन गोसावी पहुंचे 3 पे। नीलेश गोसावी खेल रहे 1 पे। मंगलवाड़ा टीम का स्कोर है 8 रन 1 विकेट के नुकसान पे। कलुंद्रे कप्तान, और इस बार कैच की संभावना, लेकिन ओह हाइट अच्छी साबित है। लेकिन बाउंड्री लाइन के जो ऊपर खिलाड़ी होते हैं ना सीमा रेखा के, तो वो थोड़े से हाइटेड ही चाहिए। हाँ शेरा, क्या बात, ताकत है, पंजा ताकत है। मगर बिल्ली कभी दस्ताने पहनकर चूहे नहीं पकड़ते, उनके पंजों में ताकत, वैसी रोशन के पंजों में ताकत है। और इस बार टॉप अच्छा हुआ नहीं, प्रॉपर टाइमिंग, लेकिन एक बार फिर से लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने गेंद को पकड़ा। एक सिंगल मिलेगा। भंगारवाड़ा का स्कोर जा रहा है दुहाई आंकड़ा बोर्ड के ऊपर 10। अंतिम 2 गेंदे शेष है। सिद्धेश जिन्होंने 4 गेंदों का सामना किया, 4 रन बना के वापस चले गए। नगर सेवक ट्रॉफी को आप देख रहे, दूसरा दिन है और दूसरे दिन में सत्यन काकड़े की उपस्थिति हो चुकी है। और क्या चाहिए। और ये गेंद ककड़े साहब खराब। देखिए पेट देखिए अभी शुरुआत हुई है नवंबर से, अभी फरवरी तक ऐसा बढ़ेगा ना, लोग बोलेंगे अंपायर है कि उद्योगपति है। और नया गाड़ी भी उन्होंने लिया है। हाँ ये पावर है उनकी, और पावर है, लेकिन यह पावर कम है। बाउंड्री जाएगी लगती है मेरे हिसाब से। कैसे आएगा वो बाहर संभाल के, भैया तुम बाहर गए हैं, मैं बोलता हूं ना, बोला तो बोला, 4 रन ठोको दे। वाइड घोषित किया है। अतिरिक्त रन जरूर मिलेगा। 16 पे स्कोर, 16 पे स्कोर। थोड़ी इस बार देखा जाए बिगड़ी हुई गेंदबाजी देखने को मिल चुकी है। तो फिलहाल तो एक सिंगल के साथ 16 पे जा चुका है। तमाम दर्शक टकटकी के साथ नगर सेवक ट्रॉफी को देख रहे। भिंगारी गांव का बढ़िया आयोजन नियोजन। इस बार यहाँ देखना पड़ेगा कि बॉल जो फुल टॉस आई थी, लेकिन उन्होंने लाइन के अंदर से गेंद चली गई। और इसी के साथ लगभग देखा जाए ये ओवर हुआ खत्म। 2 ओवर के समाप्ति के बाद भंगारवाड़ा टीम का स्कोर 16 रन 1 विकेट के नुकसान पे। आने वाली 18 बॉल शेष है, और मेरे हिसाब से यह देखा जाए तो टीम को जीतने के लिए 53 आणि आपण टॉस घेऊया। सन्मान्य आमचे जनक मडवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण काळुंद्रे वर्सेस फोर्स फिटनेस वासीगाव, चला दोन्ही टीमला विनंती असेल कॅप्टनला आपण टॉस साठी यायचं। 2 षटकं संपली गेलीत। धावा झाल्या 16 ला 1 गडी मैदानाच्या बाहेर। जनक मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते होते। मला तर मॅच कॅमेरामॅनला विनंती असेल कॅमेरा इकडे फिरवायचा आहे। ओके फिरवला कॅमेरा बरोबर। नाणेफेकीचं कौल यस काळुंद्रे संघाच्या बाजूने, मंगलमूर्ती काळुंद्रे टीम।
वाशिगाव माफ करा, वाशिगाव हे आमचे सर बोलले काढून दे म्हणून, काय हरकत नहीं। 16 ना चलता है, सुमड़ी में घुमड़ी ऐसा हो जाता है, कभी टेंशन नहीं लेने का। मधुकर 16 पे स्कोर, 16 पे स्कोर। ओ बैकफुट में जाकर गेंद को पुल किया है, स्क्वायर लेग फंबल हुआ है खिलाड़ी, लेकिन जब तक दूसरा रन पूरा कर दिया, गुड रनिंग बिटवीन द विकेट, गोसाओ बंदों के बीच, लेकिन 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे जा रहा है 18 पे। 18 रन, 1 विकेट गॉन। टीम, दोनों टीम दिग्गज है, लेकिन मैदान के अंदर की जो भौगोलिक परिस्थिति है, उस परिस्थिति को सभी कप्तान जांच करिए। प्रतीक रोशन महात्री, कोटे का दूसरा, यस किनारा लग चुका है, और इसी के साथ विकेट नंबर दूसरा गॉन। बैक टू द डगआउट जा रहे बल्लेबाज मिस्टर चेतन गोसावी, और यहां देखा जाए 18 पे दूसरा विकेट गिरता हुआ भंगारपड़ा टीम का डीजे। निचले भाग के ऊपर जरूर गेंद लगी, और विकेट कीपर ने एक सुंदर छलांग लगाकर इस कैच को पकड़ा। विकेट कीपर एक एक टीम का आईना हो जाता है। तो फिलहाल 18 पे स्कोर जा चुका है, 2 विकेट के नुकसान पे। प्रेम दमड़े, सतीश कटेकर साहब और समीर कट, हेलो चेक। और इस बार कैच इट इज गॉन, और जिगर ने कैच को लपका, और इसी के साथ विकेट नंबर यहां तीसरा गॉन। विकेट गिरते हुए, और हमारे कैमरामैन ने जो कैमरा हमने क्लोज किया, तो वह हमारे संदीप पाजी हमें दिख रहे, जो नींबू शरबत के गाड़ी के सामने है। तो लगता है वो कुछ ना कुछ बंदोबस्त जरूर करेंगे, ऐसा लग रहा है। कैमरामैन का हार्दिक स्वागत, जो पटका बांध के आ चुके हैं। 18 पे स्कोर 18, और यहां रोशन की तारीफ करना पड़ेगी, उन्होंने इस बार देखा जाए बड़े धक्के दिए यहां भंगारपाड़ा टीम को। और इसी बीच ये गेंद खराब है, अंपायर सिग्नल घोषित कर रहे वाइट का। अतिरिक्त रनों के साथ स्कोर 19 के घर में, 3 विकेट के नुकसान पे। 2025 को राम राम, 2026 का करेंगे स्वागत। और ये देखिए स्लो रन का प्रयोग किया है, लेकिन धीमी गति के बॉल देखने को मिल चुकी है। ये बॉलर की खूबी हो जाती है, बॉलर के पास यॉर्कर मारना है, स्लो रन डालना है, इस बार देखा जाए फास्ट गेंद डालना है, एक बार बाउंस मारना है, शॉर्ट पिच डालना है, ये सब कुछ है। और इस बार लॉब किया, छक्का जाएगा, उड़ान भर गई है, उड़ान खटोले पे गेंद नंबर 6। जयेश घाटे साहेब, मावशीची कॅन्टीन फेमस, त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या। जयजी घाटे, अंतिम बॉल और आ गया छक्का। छक्के के साथ स्कोर 25-25, लॉस ऑफ 3 विकेट। 3 ओवर के बाद जीतने के लिए 12 गेंदों में 40 चाहिए।
अब आपकी 44 की जरूरत है, 12 में 44 चाहिए। सत्यन काकड़े की स्टाइल देके चलने के ऐसा लग रहा है जमाना उसके जेब के अंदर है, ऐसा चल रहा है। हाँ, अभी अभी उन्होंने इस बार देखा जाए एकवीरा जाना आएगा ना, तुम अप्रैल में जाने का है, उनका ही नेतृत्व में है सब कुछ काम। 44 चाहिए तो 22 का रिक्वायर्ड रन रेट है भंगारपाड़ा वालों। अब हथियारों को धार दो और मारो, लोहा गरम है तो मारते रहो, अगर गरम नहीं है तो मार मार के गरम करो, लेकिन मारो। इस 22 रन चाहिए, बॉलर के ऊपर आक्रमण करना पड़ेगा, लेकिन कामोड़े की गेंदबाज नीरज म्हात्रे बॉलिंग ट्रैक के ऊपर। कामोड़े में म्हात्रे बहुत है, क्योंकि भीखू म्हात्रे किसका था, हमारा ही था ना। अभी देखो कैसे विमाने सब उड़ते रहेंगे, अरे हम खाली देखते रहेंगे। ये लॉप किया है एक बार फिर से, क्या पे कैच हिट और ड्रॉप हुआ है कैच जरूर, लेकिन जानबूझकर उन्होंने छोड़ा नहीं और कैच नंबर 19 इस टूर्नामेंट की छूट गई है। ये 19 कैचेस छोड़ने वाले जो खिलाड़ी थे ना, उनके हाथ में मक्खन ज्यादा था। जयेश घाटे साहेब यांचं आगमन व्यासपीठावर आणि सुरेश परदेशी आमचे घारू साहेब यांचे आगमन, या जोड़ी नंबर 1। असाच बिंदास जिंदगी जीने का, डरने का नहीं तो सीरियस लोग अस्पताल में बहुत पड़े हुए हैं, उनकी कोई गारंटी वारंटी नहीं है। 26 स्कोर, देखो और मारो। इसलिए प्रवीण दुगाड़े हमेशा कहते हैं ना, देखो जानो परखो और मारो, देख के मारना चाहिए। 26 स्कोर, आखिरी 4 गेंदे शेष, 43 चाहिए। और इस बार घुमाने गए थे, गेंद बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। और इस प्रकार यहां 26 पे स्कोर रुका हुआ है। नीरज हवा में लॉफ किया है, छक्का जाएगा लगता है, और इसी के साथ डीप एक्स्ट्रा और लॉन्ग ऑफ के बीच से एक दमदार इनसाइड आउट शॉट, 6 रन। छक्के के साथ स्कोर गया है 8 बॉल में 37 चाहिए, 37, 32 स्कोर, 33 स्कोर हो चुका है। आपके 32, 32 स्कोर। और ये गेंद जरूर उन्होंने छोड़ा है, लेकिन लाइन के अंदर से गई, इसीलिए कहता हूं ना कि सबसे नजदीक से मैच कौन देख रहे, वो अंपायर देख रहे। आखिरी गेंद शेष, 7/37। चलिए खेल खल्लास, बल्ले का बाहरी किनारा, कॉट बिहाइंड विकेट नंबर, यहां चौथा गॉन भंगारपाड़ा टीम का। और आने वाले 6 में चाहिए 37, यानी कि ये टूर्नामेंट का रूल है, कंपलसरी चेसिंग और अच्छी ड्रेसिंग। डीजे कमान। थर्टी 37 रनों की जरूरत है, मानो बंदूक से गोली निकल जाती है वैसे इस बार देखा जाए 6 गेंदों के ऊपर से सिक्सर मारना पड़ेगा आपको। फ्लाइटेड डिलीवरी जरूर थी, लेकिन ये अंपायर बताएंगे जरूर यहाँ क्या है। लेग बाई का इशारा, और अतिरिक्त रनों के साथ स्कोर जा रहा है 33, 5 में 36 चाहिए। क्या बनेंगे? बन भी सकते। सुजल और पीछे हवा में लॉन्ग ऑफ के ऊपर लिया कैच, विकेट नंबर 5वां गॉन। आने वाले 4 में चाहिए 36। वैसे कठिन भी है, लेकिन क्रिकेट में कम ऐसे कह भी नहीं सकेंगे। मड़वी
यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर या. संदीप पाजी देखिए कैसे टकाटक आए हुए हैं, चश्मा बिस्मा लगा कर देखिए, पुत्र बहुत ही चंगा लग रहा है. 33 4 में 36 चाहिए. कठिन प्रश्न बन चुका है बंगारपाड़ा टीम के सामने. या दबदबा गेंदबाजी के तौर के ऊपर शानदार परफॉर्मेंस दिखाया, और इसे के देखिए बॉल पड़ने के बाद बाहर थोड़ी हो गई, कट हो गई है. मैच में वैसे औपचारिकता बाकी है क्योंकि आखिरी 3 गेंदें शेष. सोनू पाटिल इस बार ऐसे कुछ नहीं हो गए, टुकु टुकु में क्या मजा नहीं है. इस बस अब एक सिंगल जरूर मिलेगा. आने वाले 2 में चाहिए 35. क्रिकेट में सबसे कठिन बात एक ही है ना कि लक्ष्य का पीछा करना. लक्ष्य का पीछा करने में जो टीम सक्सेसफुल बनी वही टीम स्टैंडर्ड मैन बन जाती है. और इसी के साथ कैच पकड़ा, विकेट गॉन हुआ है, मैच भी हाथ से निकल गई है. ये मुझे लग रहा है कि अंतिम बॉल शेष थी, खत्म हुई, और एक बॉल है अभी तक इस, तो 1 में 33 चाहिए. रोशन ने इस कैच को जरूर लपका है. रोशन ने आज परफॉर्मेंस जबर दिखा, गेंदबाजी में भी धार धार गेंदबाजी साबित हुई, और बॉलरों ने कांवड़े के शानदार करिश्मा किया है. एक निखिल का ओवर महंगा साबित होने के बाद उसमें 10 आए, तो उनका प्रयोग अच्छी बॉल, और इसी के साथ इनिंग खत्म हुई, यानी कि मैच खत्म हो गई है. 33 रनों से बड़ी जीत अर्जित कर चुके हैं जय हनुमान कामोडी टीम ने. या मुझे तो ओम साई बंगारपाड़ा टीम को परास्त कर दिया. हार जीत क्रिकेट का हिस्सा है. जीतने वाले यानी कि कामोडी टीम का अभिनंदन, और हार्ड लक बंगारपाड़ा टीम, आपका आभार व्यक्त करते हैं, आपने आकर इस टूर्नामेंट में शानदार योगदान दिखाया. सूरज जी परदेशिया ने